तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. असिस्टंट टेक्निशियनसाठी आपण क्रॅश कोर्स स्टार्ट केलेला आहे, ज्याचे 5 लेक्चर्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत सेपरेट प्लेलिस्टमध्ये. तर आजच्या 6व्या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया आणि त्याच्यासोबतच आपण एक थिअरीसुद्धा डिस्कस करूया, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके, चालू करूया आजचं लेक्चर. तर आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉन्सचे वहन म्हणजे इलेक्ट्रिकल डॅश. तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं, त्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज म्हणतो, करंट म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो की पॉवर म्हणतो. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, ज्यांना माहिती नाही आपण बघूया काय असतं. तर इलेक्ट्रिक करंटचे वहन म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन्सचे वहन होय. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द करंट ओनली. खरे पाहता बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वाहतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाहतात. इथे मिसिंग झाला असेल वर्ड. जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वाहतात, कारण जे इलेक्ट्रॉन्स असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात आणि ते अट्रॅक्ट होतात पॉझिटिव्हकडे, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे अपोजिट गोष्टी असतात ते एकमेकांना अट्रॅक्ट होतात. त्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲक्च्युली निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होतात आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच आपण करंट असं म्हणतो. परंतु प्रचलित पद्धतीप्रमाणे करंटची दिशा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्हकडे वाहते. ओके, आता क्वेश्चन येईल काही काही मुलांच्या मनामध्ये की आपण नेहमी करंट फ्लो असं म्हणतो की हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होतो, म्हणजेच पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होतो. आणि इथे म्हणताना सांगितले की इलेक्ट्रॉन्सचा जे वहन होतं किंवा इलेक्ट्रॉन्स जे फ्लो होतात ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे होतात. म्हणजे नक्की ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर कन्व्हेन्शनल मेथडमध्ये आपण नेहमी हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे करंट जातो असं म्हणतात. पण जर इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात विचारलं तर ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे होतात आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच आपण करंट असं म्हणतो. ओके, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात, त्यामुळे एक इझी मेथड होण्यासाठी आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो असं कन्सिडर करतो, कारण करंट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा उलटा आहे आणि इलेक्ट्रॉन्स पण आपले निगेटिव्हली चार्ज आहेत. तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी निगेटिव्ह असल्यामुळे आपण कन्सिडर करतो की पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट तो आपला फ्लो होतो. करंटचं युनिट काय आहे, एकक काय आहे, तर एम्पियर, जे आपण ए या लेटरने दर्शवतो. ओके, त्याच्यासाठी इथे आपण सर्किटने एक्सप्लेन करून घेतले आहे. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथे करेक्ट उत्तर येईल करंट म्हणजेच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. ज्या पदार्थातील इलेक्ट्रॉन्स आपल्या कक्षेमधून सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत त्यांना काय म्हणतात, कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर की बॅड कंडक्टर्स. ओके, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर इन्सुलेटर. आपण बऱ्याचदा ही डायग्राम बघितली असेल ॲटमची, ज्याच्यामध्ये मध्ये न्यूक्लियस असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि त्याच्या सभोवताली असे शेल्स असतात, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन शेल्स, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नंबरचे इलेक्ट्रॉन्स असतात, डिपेंड करतं त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरवर. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपण बघितलं की जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच करंट होय. करेक्ट, तर ज्याच्यामध्ये हे जे बाहेरच्या शेलमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते लूजली बाउंड असतात, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर गोष्टी डिपेंड करतात की ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत की त्याच्यामध्ये स्ट्रॉंग स्ट्रक्चर बनलेलं आहे ते. तर ज्या पदार्थाच्या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात अशा पदार्थांपासून इलेक्ट्रॉन्सचे वहन होत नाही, कारण जर फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील, हे कुठे कुठे बांधले गेलेले असतील दुसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत वगैरे, तर जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर पडू शकत नाही. आणि जर फ्री इलेक्ट्रॉन्सचा जर फ्लोच झाला नाही, कारण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच आपण करंट म्हणतो, राईट. तर जर इलेक्ट्रॉन्स वाहायला जागाच नसतील, त्याचं वहन होऊच नाही शकत, तर तिथे करंटसुद्धा फ्लो होणार नाही. त्यामुळे अशा पदार्थातून करंट वाहत नाही, असे पदार्थ इन्सुलेटर वर्गात मोडतात. ओके, दोन्ही गोष्टी लिंक झाल्या. आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन्सचं जे वहन होतं त्याला आपण म्हणतो करंट, आणि इन्सुलेटरच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जे बाहेरची जी कक्षा असते त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सच अवेलेबल नसतात, ज्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स फ्लोच होऊ शकत नाही. त्यामुळे करंट त्याच्यातून वाहत नाही असं आपण म्हणू शकतो. तर सर्वसाधारण अशा पदार्थाच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत 3, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे, हवा, काच, रबर, पेपर, प्लॅस्टिक, पोर्सिलिन, PVC, फायबर, मायका. तर हे सगळे इन्सुलेटरचे प्रकार आहेत ज्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. तर ज्या पदार्थातील इलेक्ट्रॉन्स आपल्या कक्षेतून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही त्यांना काय म्हणतात, तर इन्सुलेटर म्हणतात. आणि ज्याच्यातून सहजासहजी बाहेर पडू शकतात त्याला आपण कंडक्टर्स असं म्हणू शकतो. ओके, त्याच्यासाठी आपण अजून एक डायग्रामच्या हेल्पने समजून घेऊया. तर
हे आहेत टोटल, एक तुम्हाला ऑरेंज कलरचं आणि ब्ल्यू कलरचं दिसत असेल तर ऑरेंज कलरचं आहे ॲटम आणि त्याच्या सभोवताली जे ब्ल्यू कलरचं आहे ते आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स. तर जर तुम्ही बघितलं कंडक्टरमध्ये तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण म्हणू शकतो हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे ब्ल्यू कलरचे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असल्यामुळे ह्याचं वहन होऊ शकतो, त्यामुळे करंट कंडक्टरमध्ये फ्लो होऊ शकतो. जर इन्सुलेटरमध्ये आपण बघितलं तर त्याच्या सभोवताली काहीच इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाही आहेत आणि जर इलेक्ट्रॉन्सच नसतील तर करंट फ्लो होणारच नाही. करेक्ट. आणि सेमी कंडक्टरमध्ये थोडे थोडे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे एकदमच कमी नाही आहेत किंवा एकदम जास्त पण नाही आहेत, सेमी कंडक्टर आहे. म्हणजे ह्या दोन्ही इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांच्या मध्ये कुठेतरी त्याची प्रॉपर्टी लाय करते, म्हणजे ह्याच्यातून करंट फ्लो होऊ पण शकतो पण एकदम जास्त फ्लो नाही होणार कंडक्टर एवढा, आणि इन्सुलेटर एवढा अजिबात फ्लो होणार नाही आहे असं पण नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्या अकॉर्डिंग आपण गोष्टी समजू शकतो की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच करंट. काही काही ठिकाणी तुम्ही व्हॅलन्स बँड किंवा कंडक्शन बँड ह्या दोन गोष्टीसुद्धा बघितल्या असतील. तर कंडक्शन बँड म्हणजे व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामध्ये आपण एनर्जी दिल्यानंतर ते कंडक्शन बँडमध्ये जातात आणि त्यानंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जेणेकरून ते इझिली फ्लो होतात. म्हणजे त्याला आपण एनर्जी दिली, जसं की व्होल्टेज सोर्स वगैरे दिला तर करंट फ्लो होऊ शकतो त्याच्यामधून एक्सटर्नल सप्लाय अप्लाय केल्यानंतर. तर त्यामुळे इन्सुलेटरमध्ये ही जी गॅप असते ती खूप जास्त असते, त्यामुळे आपल्याला खूप जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी लागते इथून इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडून इकडे जाण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो इन्सुलेटरचं पण ब्रेकडाऊन होतं आणि इन्सुलेटर ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यातून करंट फ्लो होऊ शकतो. जर तुम्ही ऐकलं असेल की इन्सुलेटरचं ब्रेकडाऊन होतं, फ्लॅश ओव्हर वगैरे होतं, तर तेव्हा मग ते करंट त्याच्यातून पास होतो, पण त्याच्यासाठी खूप एक्स्ट्रीमली हाय एनर्जीची गरज लागते. पण कंडक्टरचं असं नाही आहे. कंडक्टरला थोडं जरी आपण एक्सटर्नल एनर्जी दिली तरीसुद्धा त्याच्यामधून करंट आहे तो इझिली फ्लो होऊ शकतो. म्हणून इन्सुलेटरची ही जी काही गॅप आहे ना त्याच्यावरूनच त्याची व्होल्टेज त्याचा होल्ड करून ठेवण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते, ज्यावेळेला आपण ब्रेकडाऊन स्ट्रेंथ वगैरे म्हणतो. तर त्याच्यावरून या गोष्टी आपण रिलेट करता येतील. पुढचा क्वेश्चन आहे, ज्या पदार्थातील इलेक्ट्रॉन्स थोड्याशा प्रेरणेने आपल्या कक्षेतून बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात. ओके. सेम टाईपचंच क्वेश्चन आहे. आता फक्त त्याने सांगितलं की थोड्याशा प्रेरणेने म्हणजे एक्सटर्नल एनर्जीने आपल्या कक्षेतून बाहेर पडतात, तर ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत त्याच्यातून बाहेर पडतील. तर कोण आहे असं, तर कंडक्टर्स ह्याच्यामध्ये करेक्ट उत्तर येईल. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. मंडळातून करंट वाहण्यासाठी मंडळाच्या एका टोकाकडे अधिक व्होल्टेज व दुसऱ्या टोकाकडे कमी व्होल्टेज असणे आवश्यक असते, या फरकास. ओके. तर ज्यांना इंग्लिशमधून करायची सवय आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं भाषेमध्ये इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला इझिली समजून जाईल. नसेल तरी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काही काही वर्ड सांगतोय. मंडळातून म्हणजे सर्किटमधून करंट फ्लो होण्यासाठी एका टोकाकडे अधिक व्होल्टेज म्हणजे प्लस व्होल्टेज किंवा मॅक्झिमम हाय पोटेन्शियल आणि दुसऱ्या टोकाकडे कमी व्होल्टेज म्हणजे लो पोटेन्शियल असणे आवश्यक असते. तर या फरकास आपण काय म्हणतो, तर एका ठिकाणी आपलं हाय पोटेन्शियल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं लो पोटेन्शियल आहे. तर पोटेन्शियलच्या फरकास आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. फरक म्हणजे काय, तर डिफरन्स. तर ह्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. तर नेहमी करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे व्होल्टेजेस लागतात. जसं समजू शकता की एक आपल्याला कॉम्पिटिशन किंवा एक फायटिंग मॅच आहे, तर एक आहे तो खूप तगडा पैलवान आहे आणि एक आहे तो तेवढा स्ट्रॉंग पैलवान नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपण समजू शकतो की जर दोघांची ताकद वेगळी असेल तरच त्याच्यामध्ये कोण ना तरी एक जिंकू शकतो, कोण एकतरी हरू शकतं, राईट. पण जर दोघं पण सेम ताकदीचे पैलवान असतील तर त्याच्यामध्ये कधीच खूप टफ फाईट होईल, त्याच्यामध्ये कोणी जिंकू शकत नाही. तसंच सेम आहे व्होल्टेजच्या बाबतीत. जर तुम्हाला करंट फ्लो करायचं असेल सर्किटमध्ये तर तुमच्याकडे दोन वेगवेगळे पोटेन्शियल असणे गरजेचं आहे. सपोज हा जर 10 व्होल्ट असेल आणि हा इथे जर आपण म्हणालो 2 व्होल्टचा असेल तर करंट इथे या सर्किटमध्ये फ्लो होऊ शकतो, करेक्ट. पण जर हे दोन्ही व्होल्टेज सोर्स जर सेम ताकदीचे असेल किंवा दोघांचं पण पोटेन्शियल जर सेम असेल, म्हणजे हा पण 10 व्होल्ट आहे आणि हा पण 10 व्होल्ट आहे, तर ह्याच्यातून करंट फ्लोच होणार नाही, कारण आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर करंट फ्लो होणार नाही. करंट वाहण्यासाठी आपल्याला दोघांमध्ये फरक लागतो, करेक्ट. अजून एका पाण्याच्या टाक्याच्या हेल्पने आपण समजून घेऊ शकतो. जर सपोज 2 पाण्याच्या टाक्यांमध्ये आपण एक पाईपने कनेक्ट केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये जर दोन्ही समान लेवलचं जर पाणी असेल तर कुठूनही पाणी कुठेही जाणार नाही. ना एक टाकीतून बी टाकीत जाईल, ना बी टाकीकडून ए टाकीकडे जाईल, कुठे नाही जाणार. हे दोनही समान राहतील, म्हणजे ह्याच्यातून पाणी फ्लो होणार नाही. पण जर टाक्यांमध्ये जर डिफरन्स असेल पाण्याच्या टाक्यांमध्ये, म्हणजे पाणी एका टाकीमध्ये जास्त आहे आणि दुसऱ्या टाकीमध्ये कमी आहे पाणी, तर जिथून पाणी जास्त आहे तिकडून ते फ्लो होणार कमी टाकीच्या हिशोबाने, आणि तोपर्यंत होईल जोपर्यंत या गोष्टी इक्वल होत नाही, म्हणजे ह्या लेवलच्या होत नाही तोपर्यंत. मग ह्याच्यावरून समजू शकतो आपण की ह्याच्यामध्ये हाय पोटेन्शियल आहे
आणि ह्याच्यामध्ये लो पोटेन्शियल आहे, तर त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच फ्लो होऊ शकतात करंट, आणि इथे आपण म्हणालो पाण्याच्या संदर्भाने आपण समजू शकतो या गोष्टी. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्याही विद्युत मंडळात करंट व्होल्टेजच्या समप्रमाणात व रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो, तर हा कुठला नियम आहे? ओके, विद्युत मंडळ म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जो करंट आहे तो व्होल्टेजच्या समप्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर ह्या गोष्टी माहिती असण्यासाठी तुम्हाला किर्चॉफ्स हे जे ऑप्शन आहेत ते आधी सगळ्यातपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्ही ओळखू शकता. किर्चॉफचे जे नियम आहेत ते, किंवा जूल्स लॉ काय आहे, ओम्स लॉ काय आहे, लेन्झेस लॉ काय आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर बेसिक इलेक्ट्रिकल आहे तर ह्या गोष्टी माहितीच असतील तुम्हाला, की ओम्सचा जो रूल आहे I = V/R, ह्याच्यावरून काय आपण सांगू शकतो की जो करंट आहे तो व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे. समप्रमाणात म्हणजे जर व्होल्टेज मी वाढवला तर ह्याच्यामध्ये करंट वाढणार, जर व्होल्टेज वाढला तर करंट वाढणार, आणि जर मी व्होल्टेजची व्हॅल्यू कमी केली तर करंटची व्हॅल्यू कमी होईल. तुम्ही काही एक्झाम्पल घेऊन बघा. व्होल्टेजची व्हॅल्यू 10 घ्या आणि जी रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ना ती फिक्स ठेवा, पाहिजे 2 ठेवा इथे, नंतर मग इथे 20 घ्या, हे रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेमच ठेवा. ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 5, ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 10. ओके, म्हणजे जर व्होल्टेजची व्हॅल्यू जर मी वाढवली 10ची 20 केली तर करंट पण माझा जो आहे तो 5चा 10 होईल, म्हणजे समप्रमाणामध्ये वाढेल. आणि ह्याच्या उपर आहे की व्यस्त प्रमाणामध्ये, म्हणजे जो रेझिस्टन्स आहे तो जर मी वाढवला, रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तर करंटची व्हॅल्यू इथे कमी होईल. हे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, तुम्हाला आवडीचे 2 नंबर घ्या. एकदा व्होल्टेज आहे तो सेम ठेवा आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती तुम्ही चेंज करून बघा, आणि दुसऱ्या केसमध्ये व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज करा आणि रेझिस्टन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेम ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. तर हा जो कुठला नियम सांगतो, तर हा सांगतो ओम्स लॉ आपण ज्याला म्हणतो, किंवा ओमच्या नियमाप्रमाणे हे चालतं. तुम्ही असं पण लिहू शकता V = I/R किंवा R = V/I. ओके, कुठलंही एक लक्षात ठेवलं तरी चालेल, 3 लक्षात ठेवायचे नाही आहेत. मी हा लक्षात ठेवतो, माझ्या हा लक्षात राहतो, किंवा ओम्स लॉ तर सगळ्यांना माहितीच पाहिजे. तर V = IR किंवा I = V/R कुठलाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, इकडे पण सेम गोष्टी दिलेल्या आहेत की कंडक्टरमधून जाणारा करंट हा पोटेन्शियल डिफरन्सच्या समप्रमाणात आणि कंडक्टर्सच्या रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलतो. आणि ह्याच्यामध्ये भौतिक परिस्थितीत कोणतेही बदल न करता, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट अज्यूम केलेलं आहे. जर टेम्परेचर बदलल्या तर याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. इकडे मग ओम्स लॉ ॲप्लिकेबल नाही होत, कारण त्यावेळी रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती चेंज होते जर टेम्परेचर आपण बदललं तर. ओके, तर त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट आपण अज्यूम केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओमचा नियम डॅश मंडळासाठी उपयुक्त आहे? AC DC दोन्ही AC व DC की वरीलपैकी कोणतेही नाही? त्याचं करेक्ट उत्तर आहे AC आणि DC दोन्ही ठिकाणी आपण जो ओम्सचा नियम आहे, ओम्स लॉ आहे तो लावू शकतो. असं नाही आहे की फक्त DCमध्येच आहे. बऱ्याच मुलांना डाऊट असेल की आपण फक्त DCतच लावतो, ACत लावत नाही. तर असं नाही आहे, ACमध्ये पण आपण लावतो. तर आता ओम्स लॉ AC DCमध्ये लागतो हे आपल्याला कळलं, पण कुठे उपयोगात येत नाही ते पण इम्पॉर्टंट आहे, ते पण गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर मॅग्नेटिकली कपल्ड जे सर्किट असतात, मॅग्नेटिक सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्मर वगैरे असू शकतं, किंवा जिथे मॅग्नेटिक फील्ड इन्व्हॉल्व होते, तर अशा ठिकाणी आपण ओम्सचा जो लॉ आहे तो नाही लावू शकतो. जसे की इथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर, व्हॅक्यूम ट्यूब, गॅस फिल्ड ट्यूब, सेमीकंडक्टर जे काही डिव्हाइसेस आहेत लाईक डायोड, ट्रान्झिस्टर, थायरिस्टर, थर्मिस्टर, फोटो सेन्सिटिव्ह डिव्हाइसेस, लाईट डिपेंडंट रेझिस्टर, किंवा जे नॉन लिनियर एलिमेंट आहेत, उदाहरणार्थ इलेक्ट्रिक आर्क, तर अशा ठिकाणी आपण ओम्सचा जो लॉ आहे तो लावू शकत नाही. ओके, 3 पार्टमध्ये मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट जिथे असतं, जिथे मॅग्नेटिक इन्व्हॉल्व असतं, दुसरं सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, आणि तिसरं म्हणजे नॉन लिनियर एलिमेंट जे आहेत त्याचे एक्झाम्पल्स पण पुढे दिलेले आहेत. तर अशा ठिकाणी आपण ओम्सचा जो नियम आहे तो लावू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या मंडळातील भिन्न पोलॅरिटीज रेझिस्टन्स शिवाय एकत्र येतात त्यावेळी काय झाले असं आपण म्हणतो? भिन्न पोलॅरिटीज म्हणजे प्लस पोलॅरिटी आणि मायनस पोलॅरिटी रेझिस्टन्स शिवाय, हे फार इम्पॉर्टंट आहे. जर सर्किटमध्ये रेझिस्टन्स नाही आहे आणि ते जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना जर कनेक्ट झाल्या तर काय होऊ शकतो? ओपन सर्किट झालं आहे, शॉर्ट सर्किट झालं आहे, ओव्हरलोड झालं आहे, की वरीलपैकी सर्व असं आपण म्हणू शकतो. आता इथे तुम्ही पाहू शकता सर्किटमध्ये एक व्होल्टेज सोर्स आहे आणि एक रेझिस्टन्स, म्हणजे ही जी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे आणि निगेटिव्ह पोलॅरिटी आहे हे डायरेक्टली जॉईन नाही झाले आहेत, तर ह्या दोघांमध्ये
एक रेजिस्टन्स आपण इथे कनेक्ट केलेला आहे, म्हणजे रेजिस्टन्सच्या मार्फत हे इथे कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे हे सर्किट प्रॉब्लेम येणार नाही, हे नॉर्मल सर्किट आहे. पण रेजिस्टन्स जर सपोज या सर्किटमधून एलिमिनेट झालं किंवा काही कारणाने डायरेक्टली इथून एक इथे आपण वायर कनेक्ट केली, ओके, इथून आपण डायरेक्टली एक खाली वायर कनेक्ट केली, तर अशा वेळी काय झालं, हा जो व्होल्टेज सोर्स आहे तो डायरेक्टली कनेक्ट झाला पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट एकमेकांना रेजिस्टन्स शिवाय. कारण ह्या दोन रेजिस्टन्समधून जर तर करंटला फ्लो करण्यासाठी पाथ जर शोधायचा असेल तर करंट नेहमी कमी रेजिस्टन्सचा पाथ तो शोधतो. करंट आहे तो कसा जातो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, तर त्याच्याकडे दोन रस्ते आहेत, एक तर इथून जायला किंवा एकतर इथून जाण्यासाठी. पण जो करंट असतो तो नेहमी लो रेजिस्टन्सचा पाथ येतो शोधतो. ओके, जर तुम्ही नोट्स बनवत असाल तर लिहून ठेवा, जो करंट आहे तो लो रेजिस्टन्सचा पाथ नेहमी शोधतो. त्यामुळे त्याला इथे रेजिस्टन्स दिसत नाही आहे, त्यामुळे सगळ्याचा सगळा करंट इथून फ्लो होण्याला ट्राय करेल. ओके, त्यामुळे ह्या रेजिस्टन्सचं सर्किटमध्ये काहीच काम उरणार नाही जर आपण डायरेक्टली वायर कनेक्ट केली कुठल्याही रेजिस्टन्स शिवाय किंवा झिरो रेजिस्टन्स म्हणू शकतो, म्हणजे रेजिस्टन्स शिवायच. तर ह्या कंडिशनला आपण म्हणतो शॉर्ट सर्किट झालेलं आहे. जे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा की शॉर्ट सर्किट होतं, तर याचा अर्थ डायरेक्टली पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होतो, दोन वायर आहे ते डायरेक्टली कनेक्ट होतात विदाऊट रेजिस्टन्स. ओके, तर अशी कंडिशन आपण त्याला फॉल्ट कन्सिडर करतो शॉर्ट सर्किटला. आणि ओपन सर्किटमध्ये काय, जर करंटच फ्लो होणार नाही, जर इथून रेजिस्टन्सच एलिमिनेट झालं या सर्किटमधून, तर अशा वेळी आपण म्हणू शकतो की सर्किट माझं ओपन सर्किट झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, डॅश सर्किटमध्ये व्होल्टेज कायम असतो, करंट विभागला जातो, एकूण रेजिस्टन्स सर्किटमध्ये कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी होतो. ओके, तर इथे कन्फ्यूज होऊ नका, फक्त तुम्ही पहिल्या ह्याच्यामधून पण तुम्हाला समजेल फक्त फर्स्ट स्टेटमेंटमध्ये की डॅश सर्किटमध्ये व्होल्टेज कायम असतो, म्हणजे कुठल्या सर्किटमध्ये व्होल्टेज आहे तो कॉन्स्टंट असतो, करंट विभागला जातो, हे दुसरा पार्ट आहे, आणि एकूण रेजिस्टन्स सर्किटमध्ये कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी होतो. हे तीन पार्टमध्ये आपण गोष्टी सांगू, म्हणजे तिन्ही ह्याने सेमच गोष्टी आपण एक्सप्लेन करू शकतो. तर तुम्हाला ह्याचं उत्तर समजलं असेल, आय होप. त्याचं करेक्ट उत्तर आहे पॅरलल सर्किटमध्ये. तर याचा अर्थ काय सांगतो की आपल्याला माहिती आहे की हा एक रेजिस्टन्स आहे, आपण एक कन्सिडर केला. ओके, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण काहीतरी कन्सिडरच करूया. ठीक आहे, हा सपोज 2 ओमचा एक रेजिस्टन्स आहे, अजून एक मी रेजिस्टन्स कन्सिडर केला, ते त्याच्या पॅरललमध्ये लागलं. पॅरलल म्हणजे काय, ज्याचे दोन्ही टोकं समान असतात. म्हणजे हा जर ए पॉईंट आहे, हा जर मी बी पॉईंट कन्सिडर केला, तर जो पहिला रेजिस्टन्स आहे तो ए आणि बीमध्ये कनेक्टेड आहे, आणि हा रेजिस्टन्स पण आपण बघू शकतो की ह्याचं जे टोक आहे ते एक एला लागलेलं आहे, ह्याचं दुसरं टोक आहे ते बीला लागलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत. तर पॅरललमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज नेहमी समान राहतं आणि करंट आहे तो नेहमी विभागला जातो. तो करंट कशावर डिपेंड करतो की त्याच्यामधून किती रेजिस्टन्स आहे तो कनेक्टेड केलेला आहे तो. म्हणजे इथे जर I1ची व्हॅल्यू आणि ही जी I2ची व्हॅल्यू आहे ती डिपेंड करते ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर, 2 ओम आणि 3 ओमवर. जर मला इथे I1 आणि मी इथे लिहिलं I2ची व्हॅल्यू, तर I1ची व्हॅल्यू मिळेल मला V/2 आणि I2ची व्हॅल्यू येईल इथे V/3. Vची व्हॅल्यू काही घेऊ शकतो, 10 वोल्ट, 15 वोल्ट, 20 वोल्ट जेवढे दिली असेल त्या अकॉर्डिंग. तर ह्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला की ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, तर ते नेहमी सेम राहणार. ओके, मी एक्झाम्पलच घेतो डायरेक्टली, इथे घेतो मी सपोज 6 वोल्ट घेतलं. ओके, तर इथे I1ची व्हॅल्यू मला मिळेल 6/2 म्हणजे येईल 3 एम्पियर, आणि ह्याच्यामध्ये येईल 6/2 म्हणजे 6/3 ना, म्हणजे इथे येईल 2 एम्पियर. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये आपण सांगतो की करंट वेगळा वेगळा आहे कारण रेजिस्टन्सवर डिपेंड करतो, पण ह्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज विचारला 2च्या अक्रॉस तर तो पण येईल 6 वोल्ट, 3 ओमच्या अक्रॉस जो व्होल्टेज विचारला तरी तो पण येईल 6 वोल्ट. याचा अर्थ पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज नेहमी कायम असतो, करंट विभागला जातो कारण ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे करंट आपल्याला दिसत आहेत, दोन्ही रेजिस्टन्समधून जात आहेत, सिरीजमध्ये सेमच असतात. आणि त्यांनी सांगितलं पुढे एकूण रेजिस्टन्स हा सर्किटमध्ये कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी होतो. म्हणजे हे जर 2 रेजिस्टन्स आहेत, ह्याला आपलं विचारलं टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे. जर मी इथून ह्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बघायला सांगितला, नेहमी जिथे ओपन टर्मिनल असतात ना तिथूनच आपण रेजिस्टन्स आहे तो बघतो. तर हे 2 पॅरललमध्ये आहेत, तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती बनू शकतो ह्याच्यामध्ये, R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 3 × 2 / 3 + 2
ह्याचा पॅरललमध्ये होईल 6/5 विच इज इक्वल टू 1/2 ओम्स. ओके, म्हणजे आपण बघू शकतो जर इक्विव्हॅलंट म्हणजे टोटल जर एकूण रेजिस्टन्स बघितला तर तो 1.2 ओम्स आहे. आणि तुम्ही बघितलं की सर्किटमध्ये एक 2 ओमचा रेजिस्टन्स आहे, एक 3 ओमचा रेजिस्टन्स आहे. पण हे दोघं जेव्हा पॅरललमध्ये लावतो तेव्हा जो टोटल रेजिस्टन्स बनतो हा या दोघांपेक्षा पण कमी बनला आहे. म्हणजे 2पेक्षा पण 1.2 कमी आहे आणि 3पेक्षा पण ही जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे. म्हणजे हे जे म्हणतात की पॅरललमध्ये जेव्हा आपण रेजिस्टन्स कनेक्ट करतो तेव्हा जो एकूण रेजिस्टन्स होतो तो सर्किटमध्ये असलेल्या कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी होतो. तर ह्या सर्किटमध्ये कमीत कमी रेजिस्टन्स कुठला आहे आपला, तर 2 ओम आपला सगळ्यात कमी आहे या दोघांपैकी. तर जी एकूण व्हॅल्यू येते ना ती जो सगळ्यात छोटा रेजिस्टन्स असतो त्यापेक्षा पण त्याची व्हॅल्यू कमी येते. म्हणजे ते आपण बघतो की 2पेक्षा पण ह्याची व्हॅल्यू कमी येते. आणि असं कुठल्याही पॅरलल सर्किटमध्ये असतं. जेव्हा आपण पॅरललमध्ये लावतो तेव्हा छोट्यात छोट्या रेजिस्टन्सपेक्षा पण त्याची व्हॅल्यू आपल्याला नेहमी कमी मिळते. फार इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर डायरेक्टली ट्रिकी क्वेश्चन्स ते बनवू शकतात. तर त्यामुळे हे सुद्धा नोट डाऊन करा. तर हे टोटल 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतात की ह्याच्यामध्ये व्होल्टेज कायम असतो पॅरलल सर्किटमध्ये. दुसरं म्हणजे करंट विभागला जातो, वेगवेगळा करंट ह्याच्यामध्ये दिसू शकतो. सेम पण असेल, जर रेजिस्टन्स सेम असेल तर पण ह्याच्यामध्ये करंट डिवाइड होतो. आणि तिसरा म्हणजे जो टोटल रेजिस्टन्स असतो तो कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षा सुद्धा कमी असतो. ओके, इथे त्याच गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. आर इक्विव्हॅलंट जर 3 असेल, आर इक्विव्हॅलंट इथे किती बनेल 1.5 ओम्स बनेल, कारण होतो 3 × 3 डिवायडेड बाय 3 + 3. ओके, जो होईल 9/, जर तुम्ही 6 केलं तर उत्तर तुम्हाला मिळेल 1.5. इथे पण आर इक्विव्हॅलंटचं तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्या दोघांचा आर इक्विव्हॅलंट होतो 3 × 6 डिवायडेड बाय 3 + 6 म्हणजे 18/9 विच इज इक्वल टू 2 ओम्स. हा 2 ओम्स आणि हा 2 ओम जर तुम्ही पॅरलल केलं तर आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1 ओम. तर सर्किटमध्ये टोटल 3 रेजिस्टन्स आहेत, 2, 3 आणि 6. तर ह्या तिघांपेक्षा पण जो टोटल आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू मिळाली आहे ती आपल्याला मिळाली 1 ओम, जी सगळ्यात छोटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही करंट फाइंड आउट केले तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा करंट येते दिसून येईल. ओके, जाऊया पुढे. असा क्वेश्चन सपोज तुम्हाला विचारलं तुम्हाला आर इक्विव्हॅलंटचं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तर व्होल्टेज सोर्स आपण इथून हटवू शकतो आणि टोटल आर इक्विव्हॅलंट इथून फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा त्याच्यातून विजेचा करंट वाहण्यासाठी मदत करण्याचा गुणधर्म होय. कुठल्या पण एका एलिमेंटमधून सबस्टन्समधून जर करंट फ्लो होतोय, करंट फ्लो होण्याला मदत करतोय. ओके, करंट वाहण्यासाठी मदत करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, एक असतो रेजिस्टन्स. आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स काय करतो तर करंटला अपोज करतो, म्हणजे विरोध करतो करंट फ्लो होण्यासाठी. तर आपल्याला काय सांगितलं आहे मदत कोण करतो, म्हणजे ह्याचा उलटा काय बनतो, रेजिस्टन्सचा उलटा कोण असेल तर रेजिस्टन्सचा उलटा असतो करंट. रेजिस्टन्सचा उलटा असतो कंडक्टन्स, म्हणजे जो करंट फ्लो होण्यासाठी मदत करतो. ओके, त्याचं करेक्ट उत्तर येईल कंडक्टन्स. कंडक्टन्सचं युनिट असतं ओम इनवर्स किंवा ज्याला आपण मोसुद्धा म्हणू शकतो. आणि रेजिस्टन्सचं युनिट असतं ओम्स. करेक्ट. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश जोडणीतील एकूण रेजिस्टन्स काढण्यासाठी सर्व कंडक्टन्सची बेरीज करावी व येणारी संख्या उलट मांडावी. तर कुठल्या ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स काढण्यासाठी सर्व कंडक्टन्सची आपण बेरीज करतो. कंडक्टन्सची बेरीज म्हणजे टोटल जी काढायचं असेल मला, जी इक्विव्हॅलंट म्हणू शकतो, तर तो आपण कन्सिडर करतो G1 + G2. आपण दोनच कन्सिडर करूया. करेक्ट. तर G1ला मी असं पण लिहू शकतो 1/R1 + 1/R2 आणि G इक्विव्हॅलंटला मी असं लिहू शकतो 1/R इक्विव्हॅलंट. तर हे तुम्हाला आठवतं आहे का की हे कशासारखं आपण लिहितो, हे कुठल्या सर्किटमध्ये लिहितो. करेक्ट. तर हे पॅरल सर्किट असेल तेव्हा आपण लिहितो. रेजिस्टन्स आपण उलटा करतो. एकूण रेजिस्टन्स काढण्यासाठी सर्व कंडक्टन्सची बेरीज करावी, सर्व कंडक्टन्सची बेरीज करावी व येणारी संख्या उलटी करावी. म्हणजे हे जर तुम्ही अपोजिट केलं, जर मला आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू हवी असेल तर आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू मला मिळेल R1 × R2 भागिले R1 + R2. करेक्ट. असंच आहे ना आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू. तर हे कंडक्टन्सच्या हेल्पने सुद्धा आपण काढू शकतो. कंडक्टन्समध्ये डायरेक्टली ॲडिशन या दोघांची होऊ शकते जर कंडक्टन्स माहिती असेल तर. म्हणजे R1ला उलटा करायचा,
प्लस R2ला उलटा करून त्याची बेरीज केली तर तुम्हाला G इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू मिळेल आणि त्यांना पण उलटा केला तर तुम्हाला R इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू मिळून जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश कोणत्याही जंक्शन पॉईंटपाशी मिळणाऱ्या करंटची बेरीज बेसिक बेरीज शून्य असते. ओके, काहीतरी प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये, पण त्यांनी लिहिले की कुठल्याही जंक्शन पॉईंटपाशी मिळणाऱ्या करंटची जी बेरीज असते ती शून्य असते. कुठला पण जर एक जंक्शन पॉईंट असेल त्याच्या आसपास आपण एक नेहमी आपण सर्किट काढतो. सपोज हा इथे एक पॉईंट आहे, जंक्शन पॉईंट आहे, तर ह्याच्यामध्ये करंट येतो आहे I1, इथून सपोज करंट जातो आहे बाहेर I2 आणि आतमध्ये येतो इथे I3. तर ह्याच्या सगळ्याची जर मी ॲडिशन केली म्हणजे इनकमिंग जो करंट येतो या जंक्शनमध्ये त्याला मी इनमध्ये जो करंट आहे त्याला मी निगेटिव्ह कन्सिडर करतो आणि जो आउटवाला करंट आहे म्हणजे या जंक्शनपासून ए पॉईंटपासून जो बाहेर जातो आहे त्याला मी कन्सिडर करतो पॉझिटिव्ह. ओके, तर I1ला मी कन्सिडर करेन निगेटिव्ह साईन आहे, आतमध्ये येतो आहे म्हणजे I1 कन्सिडर करेन. I2 ह्याच्यातून बाहेर जातो आहे तर त्याला मी कन्सिडर करेन प्लस I2 आणि I3 पण या एमध्ये आतमध्ये येतो आहे, इन येतो आहे म्हणून मी त्याला मायनस कन्सिडर करेन त्याच्यासोबत म्हणजे -I3 इज इक्वल टू 0. या सगळ्याची जर बेरीज मी केली तर ती इक्वल टू 0 येते. तसा कुठला नियम आहे तो आपल्याला सांगतो. ओम्सचा पहिला नियम, फॅरेडेचा पहिला नियम, किर्चॉफचा पहिला नियम की लेन्झचा नियम. ओके, तर ह्याला आपण म्हणतो किर्चॉफ्स करंट लॉ. तर किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे किर्चॉफचा पहिला नियम हे ह्याचं करेक्ट उत्तर होईल. किर्चॉफचा पहिला नियम किर्चॉफ्स करंट लॉ. ज्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या त्याच इथे लिहिलेल्या आहेत. एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून आरामात बघा. ओके, समजून जातील इझिली. किंवा एका साईडला आपण पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी लिहितो, जे इनकमिंग आहेत ते इज इक्वल टू आपण लिहितो आउट गोईंग करंट. लेफ्ट साईडला आपण इनकमिंग करंट लिहितो आणि राईट साईडला ते आपण आउट गोईंग करंट लिहितो. ह्याच्या अकॉर्डिंग पण आपण बनवू शकतो. कधी कधी क्वेश्चन विचारला जातो की किर्चॉफचा पहिला नियम कोणता आहे, तर किर्चॉफ्स करंट लॉ आहे की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की पहिला जो नियम आहे तो करंट लॉ आहे आणि दुसरा आहे तो व्होल्टेज लॉ. ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होण्यासाठी नॉर्मली फर्स्टमध्ये आपण अल्फाबेटिकली बघितली तर काय येतो आपला ABCDमध्ये C पहिला येतो आणि जो दुसरा येतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. करंट लॉ पहिला आहे आणि दुसरा आहे व्होल्टेज लॉ. तो व्होल्टेज दुसऱ्या नंबरला येतो, करंट येतो पहिल्या नंबरला येतो. कारण अल्फाबेटिकली जरी गेलं तर C पहिला येतो आणि V नंतर येतो. तर ह्या अकॉर्डिंग आपण ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश कोणत्याही चालू विद्युत मंडळात प्रत्येक विरोधाच्या भोवती मिळणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज व त्या सर्किटमध्ये असलेल्या EMFची बेरीज या दोघांची बेरीज 0 असते. म्हणजे जर एका सर्किटमध्ये जेवढे काही व्होल्टेज ड्रॉप्स आहेत आणि EMF आहेत हे सगळ्याची जर तुम्ही ॲडिशन केली तर त्याचं व्हॅल्यू 0 येते. तर हे कुठल्या नियमाने सांगतो, तर किर्चॉफचा जो दुसरा नियम आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL. हे दोन्ही नियम फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला नेटवर्क सॉल्व करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकलमध्ये ह्या दोन गोष्टींचा फार महत्त्वाचा रोल आहे. तुम्हाला जर कुठलाही करंट काढायचं असेल, रेझिस्टन्स काढायचं असेल, कुठलाही व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर हे दोन्ही नियम तुम्हाला माहिती पाहिजेत आणि जे काही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स आहेत ते ह्याच्या हेल्पनेच तुम्हाला सॉल्व्ह होतील. 3 गोष्टी तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ, दुसरा म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि तिसरा म्हणजे ओम्स लॉ. या 3 गोष्टी जरी तुम्हाला माहिती असेल तुम्ही मॅक्झिमम सर्किट ह्याच्यापासून सॉल्व्ह करू शकता. तर किर्चॉफचा दुसरा नियम काय म्हणतो, तर एका सर्किटमध्ये जेवढे काही रेझिस्टन्स आहेत त्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप असतील. इथे मी एक व्होल्टेज सोर्स पण कन्सिडर करतो पाहिजे तर वेगळं सर्किट घेऊन ज्याच्यावरून तुम्हाला समजेल आणि 1-2 रेझिस्टन्सेस इथे घेतो. ओके, ह्याचं व्होल्टेज देतो मी V, इथे लिहितो मी R1 आणि ह्याची व्हॅल्यू लिहिते R2 इथे लिहिली. ओके, तर ह्याच्यातून जर आपण करंट फ्लो केला, सिरीज सर्किट आहे, सिरीज सर्किट आहे म्हणजे ह्याच्यातून एकच करंट फ्लो होणार कारण दुसरा पाथच नाही आहे. मला करंट जर फ्लो होण्यासाठी माझ्याकडे एकच पाथ असेल तर त्याला मी सिरीज सर्किट म्हणू शकतो. हे साधी गोष्ट आहे. तर हा जो व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे हा व्होल्टेज देतो आणि जे रेझिस्टन्सेस हे दोघं व्होल्टेज घेतात. तर हे जेवढं काही व्होल्टेज हा एकटा व्होल्टेज सोर्स देतो आहे ना, तर हे दोघं मिळून ते सगळ्याच्या सगळं व्होल्टेज घेतील. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की V जेवढा व्होल्टेज देतो आहे ते सगळ्याच्या सगळं व्होल्टेज R1 घेईल आणि R2 घेईल. बाकी तो तिसरं घेण्यासाठी इथे कोणीच नाही किंवा असं गायब तर होऊ शकत नाही. तर जेवढं सम ह्याची असेल म्हणजे सपोज हा जर 10 व्होल्ट असेल तर ह्या दोघांमध्ये जेवढं काय व्होल्टेज डिवाइड होईल त्याची बेरीज 10 असेल. कदाचित हा 2 घेईल, हा 8 व्होल्टेज घेईल, कदाचित हा इथे 3 व्होल्टेज घेईल, इथे हा 7 व्होल्ट घेईल, कधी उलटं पण होईल, इथे हा 6 व्होल्ट घेईल, इथे 4 घेईल. डिपेंड करतं त्याच्यावर या रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूवर. ज्याची रेझिस्टन्सची व्हॅल्यू जास्त
तो जास्त व्होल्टेज घेईल. कशावरून सांगतोय? माझ्या मनाने सांगतोय का? नाही. R इज इक्वल टू V भागिले I असं आपण म्हणू शकतो, किंवा V इज इक्वल टू I टाइम्स R. ओके, आपण हेच घेऊया, V इज इक्वल टू I टाइम्स R. करंटची व्हॅल्यू या दोघांमध्ये सेम असणार. करंटची व्हॅल्यू या दोघांमध्ये सेम असेल कारण सिरीज सर्किट आहे. तर त्यामुळे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स, म्हणजे ज्याचा रेझिस्टन्स जास्त त्याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त मिळणार. जर रेझिस्टन्स R1ची व्हॅल्यू जास्त असेल तर ह्याच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज पडेल. जर ह्याची व्हॅल्यू जास्त असेल R2ची तर ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कायम एकाच दिशेने वाहणाऱ्या करंटला आपण काय म्हणतो? डायरेक्ट करंट, AC करंट, एडी करंट की वरीलपैकी सर्व. ओके, काही काही क्वेश्चन तुम्हाला फार बेसिक वाटतील, पण सगळ्यांसाठीच आपल्याला गोष्टी घेऊन जाणं फार इम्पॉर्टंट आहे. काही मुलं आत्ताच प्रिपेअर करतात, आत्ताच पासआउट झाले असतील, तर त्यांनासुद्धा या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्यामुळे आपण या गोष्टी डिस्कस करतो. तर एकाच दिशेने जो करंट वाहतो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट करंट. जर त्याला आपण ग्राफिकल प्लॉट केला, म्हणजे ग्राफिकली कसा दिसतो, व्हिज्युअली कसा दिसतो, तर तो एका डिरेक्शनमध्ये जाणारा करंट. इथे आपण जर टाईम कन्सिडर केला आणि इथे मी व्होल्टेज कन्सिडर केला किंवा करंट कन्सिडर केला, तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. थ्रू आउट द टाईम त्याची व्हॅल्यू सेमच राहते. म्हणजे जसं आपण बॅटरी म्हणतो, बॅटरीमधून आपल्याला सेम व्होल्टेज सोर्स मिळतो. ओके, त्याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली ड्रॉप होते हळूहळू करंट, पण आपण अज्यूम करतो की बॅटरी किंवा हा व्होल्टेज सोर्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट DC मिळतो. आणि दुसरा असतो आपला AC करंट, म्हणजे अल्टरनेटिंग करंट, म्हणजे याच्यामध्ये त्याची जी व्हॅल्यू असते ती कमी जास्त होत असते. ते पण एका पॅटर्नमध्ये, या अशा सायक्लिक पॅटर्नमध्ये त्याची व्हॅल्यू कमी जास्त आहे ती होत असते. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह साईडला वाढतं, एकदा निगेटिव्ह साईडला वाढतं. इथे सपोज आपण कन्सिडर केलं +10 वोल्ट, तर ह्या साईडला -10 वोल्ट असू शकतो. ओके, कदाचित वेगळा पण असू शकतात, +10 -5 वगैरे पण असू शकतं, पण ह्याची व्हॅल्यू आहे ती 0 क्रॉस करून एकदा पॉझिटिव्ह जाते आणि एकदा निगेटिव्ह जाते. ह्याला आपण म्हणतो अल्टरनेटिंग करंट. पुढचा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी डॅशची आवश्यकता असते. डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट, वरीलपैकी दोनही की यापैकी नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः एकदा क्वेश्चन द्यायचं ट्राय करा, किंवा स्वतःहून तुम्ही मी उत्तर द्यायच्या आधी ट्राय करा तुमचे उत्तर करेक्ट येते की नाही. तर इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी बघूया आपण काय. इलेक्ट्रोप्लेटिंग विथ सिल्वर, आपण एक डायग्राम बघतो. इथे स्पून आहे, म्हणजे एक चमचा आहे, आणि इथे सिल्वरचा एक ॲनोड आहे. दोन गोष्टी असतात, एक कॅथोड आणि एक ॲनोड. तर आपल्याला या चमच्यावर जो स्पून आहे त्याच्यावर आपल्याला सोन्याचा नाही, चांदीचा आपल्याला त्याच्यावर कवरिंग करायचं आहे, कोटिंग करायचं आहे, सिल्वर कोटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रोप्लेटिंगची हेल्प घेतो, इलेक्ट्रोप्लेटिंग विथ सिल्वर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथे एक सोल्युशन आहे, एक ॲनोड आहे, कॅथोड आहे, आणि आपण कनेक्ट केलं आहे एका बॅटरी टर्मिनल्सला. तर याचा अर्थ बॅटरी काय आपण बघितलं, तर बॅटरी एक डायरेक्ट करंटचा सोर्स आहे, DC सोर्स आहे. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी आपण डायरेक्ट करंट आहे तो यूज करतो, DC यूज करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवली जाते? ओके, उष्णता आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो हीट. हीट आपण कोणत्या एलिमेंटने दर्शवली जाते? ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन D, I²RT. हीट कुठल्याही एलिमेंटमधून जर आपल्याला दिसत असेल किंवा जिकडे कुठे गरमी उत्पन्न होते आहे तिथे ह्या फॉर्म्युल्याने आपण किती गरमी होते ते आपण फाइंड आउट करू शकतो. I²RT. ह्याच्यामध्ये मी दोन पार्टमध्ये ह्याला डिवाइड करतो. एक म्हणजे I²R आणि दुसरं गुणिले T असं पण लिहू शकतो. जर तुम्हाला माहिती असेल तर जो I²R आहे त्याला आपण म्हणतो पॉवरसुद्धा म्हणू शकतो. पॉवर लॉस आहे. पॉवरचे कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? पॉवर इज इक्वल टू V गुणिले I, V इंटू I लिहू शकतो. किंवा जर मला माहिती आहे ओम्स लॉ आहे, ओम्स लॉ काय म्हणतो? V इज इक्वल टू I भागिले R असं म्हणतो. माझं ओम्स लॉ नाही, V इज इक्वल टू म्हणतो I गुणिले R. ओके, V इज इक्वल टू IR असं ओम्स लॉ म्हणतो. तर मी V ची व्हॅल्यू आहे ना I गुणिले R लिहिली आणि गुणिले परत मी I लिहिलं, तर इथे मला मिळेल I²R. करेक्ट. तर I²R इज नथिंग बट द पॉवर ओनली. आणि ही जे पॉवर एका ठराविक टायमासाठी जर आपण खर्च करतोय तर त्याला आपण म्हणू शकतो तिथे हीट जनरेट होते. ओके, पॉवर एक सर्टन टायमासाठी आपण जर खर्च करतोय, वेस्ट करतोय किंवा यूज करतोय तर
तर त्याला आपण म्हणतो तिथे हीट जनरेट होते. तर हा फॉर्म्युला आहे पॉवर गुणिले टाईम म्हणजे I²RT म्हणजे नथिंग बट आपली हीट किंवा उष्णता. तर कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही डॅश असते. ऑप्शन बघा, आता तुम्ही ह्याचं उत्तर तुम्ही ट्राय करा स्वतःहून येतं आहे की नाही. कंडक्टरमधून करंट वाहतो तर तेव्हा त्याच्यामध्ये गरमी जनरेट होते, हीट जनरेट होते. जसे इंडक्टिव्ह कॉईल वगैरे असेल किंवा रेजिस्टन्स असेल, बल्ब वगैरे पण जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये गरमी जनरेट होते, हीट जनरेट होते. ओके, तर जे हीट जनरेट होते ती काय आहे, करंटच्या समप्रमाणात आहे, करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे, रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात आहे की वरीलपैकी नाही. तर आत्ताच आपण बघितलं फॉर्म्युलामध्ये हीटचा फॉर्म्युला काय आहे, हीट इज इक्वल टू I²RT म्हणजे करंटच्या समप्रमाणात आहे का नाही. जर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलं तर करंटचा आपण इथे वर्ग केलेला आहे, स्क्वेअर टाइम्स आहे, म्हणजे जी हीट आहे ती समप्रमाणात आहे करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. ऑप्शन बी करेक्ट येईल. तिसरा ऑप्शन आहे रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात आहे. तर रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात आहे का, नाही, रेजिस्टन्सच्या पण समप्रमाणात आहे. म्हणजे जर रेजिस्टन्स वाढलं तर हीट जास्त प्रोड्यूस होणार आणि टाईम पण आहे, जेवढा जास्त वेळ आपण पॉवर त्याला देत जाऊ, जेवढा जास्त वेळ आपण ठेवू तेवढी जास्त हीट प्रोड्यूस होणार. तर याचा अर्थ सगळेच्या सगळे समप्रमाणात आहेत, फक्त जो करंट आहे तो वर्गाच्या समप्रमाणात आहे. ओके, फरक समजून घ्या शब्दांमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. ठीक आहे, जर गोष्टी आत्तापर्यंत आवडल्या असतील तुम्हाला, आत्तापर्यंत जेव्हा डिस्कस केलं तर एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळतं. व्हिडिओ बघता जे खाली लेफ्ट साईडला तुम्हाला लाईक करायला ऑप्शन आहे, लाईक करा आणि डेफिनेटली पुढचे क्वेश्चन्स बघा, फार इम्पॉर्टंट आहेत, नक्कीच तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होईल. तर कोणत्याही पदार्थाचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो, कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो, रेजिस्टन्स. व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून एकदा ट्राय कराल, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं आहे की नाही. पदार्थाची लांबी, पदार्थाची जाडी, पदार्थाचा धातू व पदार्थाचे तापमान की वरीलपैकी सर्व. ओके, तर अगदी रेजिस्टन्सच्या बाबतीत आपण एकदा बघून घेऊया गोष्टी. रेजिस्टन्सच्या नियममध्ये काय आहे, वायरचे रेजिस्टन्स हे वायरच्या लांबीच्या समप्रमाणात बदलते आणि वायरच्या क्रॉस सेक्शनच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलते. हा रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, तो पण फार इम्पॉर्टंट आहे, हा तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे. मी फार कमी गोष्टी लक्षात ठेवायला सांगेन, त्याच्यापैकी हा एक आहे की एक ओम्सला जसं मी सांगितलं, KCL KVL काय आहे ते सांगितलं. पॉवरचा फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल, P इज इक्वल टू V इंटू I आणि R इज इक्वल टू रो L/A. हा तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ज्याच्यामध्ये जो रो आहे तो आहे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. हा डिपेंड करतो तुमचं मटेरियल कुठलं बनलेलं आहे, ते कुठल्या पदार्थापासून बनवलेलं आहे ते, म्हणजे एक तर ते कॉपरपासून बनवलं आहे का, दुसरं ते किंवा ॲल्युमिनियमपासून बनवलं आहे की ते प्लॅस्टिकपासून बनवलं आहे किंवा ते वूडपासून बनवलं आहे, मायका आहे, सिरेमिक आहे, ते डिपेंड करतात ह्या गोष्टी की ते कशापासून बनवलेलं आहे ते. म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आहे ना, ही फिक्स गोष्ट आहे, ती डिपेंड करते मटेरियलवरून, कुठला पदार्थ बनवलेला आहे ते. दुसरं आहे म्हणजे त्याच्यावर पण डिपेंड करतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती त्याच्या स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटीवर पण डिपेंड करते. L म्हणजे त्याच्या लांबीवर डिपेंड करते, म्हणजे जर वायरची लांबी वाढवली, इथे तुम्ही बघताय समप्रमाणात आहे, तर रेजिस्टन्स आहे तो लेंथच्या समप्रमाणात आहे, म्हणजे जर त्याची लांबी वाढवली तर वायरचा रेजिस्टन्स वाढतो. आणि जो क्रॉस सेक्शन एरिया आहे, म्हणजे क्रॉस सेक्शन एरियामध्ये सपोज ही जी वायर घेतली तर हा किती जाडीचा आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो की रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी आहे की जास्त आहे. ह्याचा अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे. जर क्रॉस सेक्शन एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजे जेवढी आपण बारीक तार घेऊ त्याचा रेजिस्टन्स, सपोज मी लांबी सेम ठेवली, ओके, आता ह्या दोन वायरी आहेत, एकाचा क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे, एकाचा क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, त्याच्यापैकी कोणाचा रेजिस्टन्स जास्त असेल तर जी बारीक तार आहे त्याचा एरिया ह्याच्यामध्ये कमी आहे. जर एरिया ज्याचा कमी असेल त्याचा रेजिस्टन्स जास्त असेल, म्हणजे ही जी पातळ तार आहे ह्याचा रेजिस्टन्स जास्त असेल आणि ह्याचा रेजिस्टन्स कमी असेल जर लेंथ आपण सेम ठेवली तर. रो हे वायरची स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी, वायर कोणत्या मटेरियलपासून बनवलं आहे यावर अवलंबून असते आणि स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी वाढली असता वायरचा रेजिस्टन्स वाढतो. स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटीचे एकक आहे ओम मीटर. हे आपण ऑलरेडी युनिट्समध्ये गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, त्यांनी काय विचारलं आहे, कोणत्याही पदार्थाचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कुठल्या गोष्टीवर डिपेंड करतो, लांबीवर डिपेंड करतो, येस, पदार्थाच्या जाडीवर डिपेंड करतो, क्रॉस सेक्शन एरियावर, येस, पदार्थाचा धातू म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी, येस, आणि पदार्थाचं तापमान. म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला की
टेम्परेचर जर बदलला तर रेझिस्टन्स बदलतो. ओम्स लॉमध्ये आपण टेम्परेचर कन्सिडर करत नाही. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर रेझिस्टन्सची व्हॅल्यू डिपेंड करते. तर त्यामुळे ऑप्शन जो डी आहे तो इथे करेक्ट आहे वरीलपैकी सर्व. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे.